गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण अर्थ अँड आवर सोलर सिस्टीम हा जो चॅप्टर आहे त्याचा पार्ट 2 आज आपण पाहणार आहोत. Compared to the sun, other heavenly bodies in the solar system are much smaller. The moon is the closest to the earth. That is why it appears to be so big, although it is actually very smaller than the sun. So what they are telling in this para? Actually they are telling की आपण जर कंपॅरिझन केलं सनशी सूर्याबरोबर तर मग या सोलर सिस्टीम मध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला मून बघा आपल्याला सगळ्यात जवळ आहे आपल्या अर्थच्या. या इमेज मध्ये तुम्हाला इथे खाली दिसत असेल, त्यामुळे आपल्याला तो काय वाटतो भरपूर मोठा दिसतो, सो बिग वाटतो. पण ऍक्च्युअल जर तो पाहायला गेलं तर तो सन पेक्षाही काय आहे खूप स्मॉलर आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे चंद्र मुळात छोटा उपग्रह आहे, पण आपला पृथ्वीच्या तो सगळ्यात जवळ इथं आहे बघा. इथं तुम्हाला दिसत असेल, थांबा मी तुम्हाला राऊंड करून दाखवते त्याला. हे बघा इथं आहे, ठीक आहे, सन जो आहे तो. त्याच्यामुळे मग आपल्याला तो काय वाटतो खूप जवळ वाटतो. ही आपली अर्थ आहे, इथं आपल्याला पृथ्वी तुम्हाला दिसत असेल आणि इथं आपल्याला काय आहे तो जो मून आहे तो आहे, त्यामुळे आपल्याला तो काय वाटतो बराचसा जवळ वाटतो. पण ऍक्च्युअली जर पाहायला गेलं तर सन जो आहे तर सनच्या कंपॅरेटिव्हली तो काय आहे खूप जास्त काय आहे लहान आहे. सो a diagram of the solar system is given below. In it you see the sun is the center of the heavenly bodies that revolves around it and other orbits. The planets, satellites, dwarf planet, asteroids are all of the solar system, part of the solar system. तर मग त्याने म्हटलेलं आहे जर आपण पाहायला गेलो तर सूर्य हा काय आहे मध्यभागी आहे आणि इतर जे सगळे ग्रह आहेत, तारे आहेत, उपग्रह आहेत, प्लॅनेट्स आहेत, सॅटेलाइट्स आहेत, चांदण्या आहेत, सूर्यमाला आहेत, लघुग्रह आहेत, बटुग्रह आहेत, हे सगळे काय आहेत, हे सगळे त्या सूर्याच्या आपल्याला अवतीभोवती दिसतात. सो लुक ॲट द पिक्चर सोलर सिस्टीम. तर मग आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला या सूर्यमालाच्या चित्राचं जर निरीक्षण केलं तर काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील का ती मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या, ठीक आहे. विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन? सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे बरं सनच्या? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, ठीक आहे. विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन? सनच्या सगळ्यात जवळ असणारा प्लॅनेट कोणता? सेकंड क्वेश्चनचा आन्सर पण तुम्ही लिहून पाठवणार आहात. ॲट व्हॉट पोझिशन इज द अर्थ फ्रॉम द सन? तर मग पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? पृथ्वी इथं आहे, ठीक आहे, आणि सन इथं आहे, तर कितव्या स्थानावर आहे? 1 2 3 थर्ड स्थानावर आपल्याला काय आहे, थर्ड पोझिशनला आपल्याला पृथ्वी आपली आहे सन पासून. विच प्लॅनेट इज प्लेस्ड बिटवीन द अर्थ अँड द मर्क्युरी? तर पृथ्वी आणि बुध या दोघांच्या मध्ये कोणता ग्रह आहे? कोणता आहे बरं सांगा बरं. पृथ्वी आपली इथं आहे, ठीक आहे, आणि बुध हा ग्रह कुठं आहे? तर पृथ्वी आणि बुध यांच्यामध्ये काय आहे हे तुम्ही मला सांगणार आहात. पृथ्वी इथं आहे आणि बुध पुढं आहे, तर यामध्ये कोणतं अंतर आहे, किती अंतर आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. नंबर 4, नेम द प्लॅनेट बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ मार्स इन अ सिरियल ऑर्डर. तर मग आपण जर मंगळ ग्रहाच्या या ज्या कक्षा पाहिल्या तर कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे कोणती कोणती आहेत तर ती तुम्ही क्रमाने लिहा. आणि फिफ्थ वाला जो क्वेश्चन आहे तो काय आहे, विच प्लॅनेट इज द फर्थेस्ट फ्रॉम द सन? तर सूर्यापासून सर्वात दूरचा लांब असणारा ग्रह कोणता आहे? तर तुम्हाला कोणता ग्रह वाटत आहे बरं सगळ्यात दूरचा?
तर आय थिंक सूर्यापासून सगळ्यात लास्टचा जो ग्रह आहे तो आहे हा नेपच्यून. ठीक आहे, हा नेपच्यून जो आहे की नाही, हा काय आहे, पृथ्वीपासून सगळ्यात लांबचा आपल्याला ग्रह दिसत आहे बघा, नेपच्यून. सो ग्रॅव्हिटी म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण. All heavenly bodies exerts a force of attraction or a pull on one another. This force is called force of the gravity. The sun exerts a gravitational pull on the all planets, whereas the tendency of the planet is to move away from the sun. As a result of these two forces, a planet keeps revolving around the sun at fixed distance in a fixed orbit. In the same way, satellites revolve around their planets. In which direction do these things fall? तर मग ग्रॅव्हिटीचा अर्थ काय आहे, गुरुत्वाकर्षण. तर मग खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. ठीक आहे, तर या शक्तीलाच आपण काय म्हणतो, गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतो. बघा याच्यामध्ये त्यांनी काय दिले, ऑल हेवनली बॉडी एक्स्ट्रॅक्ट्स अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन और पुल ऑन वन अनादर. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक वस्तू एकमेकांना स्वतःकडे काय करत असते, आकर्षित करत असते, खेचत असते. ठीक आहे, आणि यालाच आपण काय म्हणतो, याच फोर्सला आपण काय म्हणतो, दिस फोर्स इज कॉल्ड द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आणि यालाच आपण गुरुत्वाकर्षणाची शक्ती किंवा गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. आणि सन जो आहे तो काय करतो, सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर राहण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती एका ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. आणि याच पद्धतीने उपग्रह देखील ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात. म्हणजे जर आपण पाहायला गेलो तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे की सन जो आहे तर तो काय करत असतो, सगळ्यांना ओढत असतो, म्हणजे पुल, सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती आणि ग्रहांची सूर्यापासून, ग्रह काय राहतात, ऑटोमॅटिकली सूर्यापासून दूर राहतात, त्यांना त्याच्यापासून लांब राहायचं असतं, म्हणून ते एका स्पेसिफिक अंतरावरून त्याच्या भोवती काय करत असतात, मूव्ह करत असतात. आणि मग यांच्या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळेच हे इतर जे ग्रह आहेत ते सूर्यावरती एका ठराविक अंतरावरून ते लांब जात असतात. आणि ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेमधूनच ते काय करत असतात, त्याच्या भोवती फिरत असतात किंवा रिव्हॉल्व करत असतात. आणि याच पद्धतीने इतर जे उपग्रह आहेत ते ग्रहांपासून लांब लांब अंतरावर एका ठराविक कक्षेतच ते पण फिरत असतात. ठीक आहे, तर यांचं जे आहेत, इन विच डायरेक्शन डू दीज थिंग्स फॉल. आता जर आपण पाहिलं की कुठलीही वस्तू जेव्हा आपण वर फेकतो तेव्हा ती कुठल्या दिशेने खाली पडते हे तुम्ही मला सांगणार आहात. जसं फर्स्ट आहे लीव्स, फ्लावर्स, फ्रूट फ्रॉम अ ट्री. जर आपण झाडावरून पडणारी पानं, फुलं, फळं याचा जर अभ्यास केला तर आपल्याला याच्यामध्ये काय दिसतं, सगळे खालच्या दिशेने येताना दिसतात, बरोबर. त्याचबरोबरीने रॉक्स दॅट कम्स लूज फ्रॉम अ हिल साइड्स, की डोंगरावरून पडणारे जे काही दगड आहेत ते आपल्याला कुठल्या दिशेने येताना जातात, वर जाताना दिसतात की खाली जाताना येतात विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला कुठलाही दगड जो आहे तो जर डोंगरावरून कोसळला तर तो खालच्या दिशेने येताना दिसतो, वर जाताना आपल्याला तो दिसत नाही. रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय, पाऊस जो पडतो आकाशातून येणारा पाऊस. So due to the earth gravity, all things on the earth remain on it. Even if we throw something upwards with a great force, it finally falls down to the ground. Can you tell? Do you know? People have always been curious about the heavenly bodies in the sky. They have always wanted to reach them. However, to send some object from the earth into space, it must be given power against the force of gravity. Rocket technology or space launch technology issued for that purpose.
तर मग याच्यात त्याने काय म्हटलेलं आहे, जर आपण विचार केला की आकाशातून येणारा पाऊस जो आहे, झाडावरून पडणारी पानं फुलं फळं जी आहेत, किंवा डोंगरावरून सुटणारे पडणारे जे दगड आहेत, तर हे सगळे आपल्याला काय होतं, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला पृथ्वीवरच राहतात. एखादी वस्तू जोरात वर जरी फेकली तरी ती शेवटी तेवढीच जोरात येऊन आपली काय होते, जमिनीवर येऊन पडते. ठीक आहे. तर मग हे असं कशामुळे होतं? ठीक आहे. हे यांसारखे तुम्हाला बरेचसे प्रश्न आहेत. ठीक आहे. आता पुढचा जो आहे तो पॉइंट आपण काय पाहणार आहोत, या सगळ्या गोष्टी होतात कारण या सगळ्या गोष्टी ग्रॅव्हिटीमुळेच पॉसिबल होऊ शकतात. ग्रॅव्हिटीमध्ये तेवढी पॉवर असते. रॉकेट टेक्नॉलॉजी और स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इश्यूड फॉर दॅट पर्पज Indian Space Mission on 22 October 2008, the Indian Space Research Organization ISRO launched a spacecraft to the moon. The mission is known as Chandrayaan-1. Mangalyaan is another important Indian space mission. It is known as MOM, Mars Orbit Mission. It always launched on 5th November 2013. It got established in an orbit around the planet Mars on 24 September 2014. ISRO achieved this feat in its first attempt. Both these missions are unmanned, etc. There were no people on board this spacecraft. The objective of the mission is deeper study of the moon and Mars. तर मग आपण भारताची अवकाश मोहीम झालेली आहे, तुम्हाला माहित आहे, इंडियन स्पेस मिशन. तर ऑन 22 ऑक्टोबर 2008 ला सगळ्यात पहिल्यांदा, ठीक आहे, आपलं चंद्रयान आपण काय केलं होतं, सोडलेलं होतं. ठीक आहे. आणि चंद्रयान-1 या नावाने ही पहिली मोहीम जी आहे ती आपण ओळखतो. त्याचं नावच त्यांनी काय दिलेलं होतं, द मिशन नोन ॲज अ चंद्रयान-1. त्याचं नावच त्यांनी चंद्रयान-1 असं दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण मंगलयान हा भारताचा आणखी एक मोठा उपक्रम होता. हे एक मोठं आपलं मिशन होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मार्स ऑर्बिट मिशन म्हणून त्याला MOM या नावाने आपण ते सोडलेलं आहे. आणि ते कधी पाठवलं होतं आपण, 5 नोव्हेंबर 2013 मध्ये आपण ते यान आपण पाठवलं होतं. आणि हे जे मंगलयान आहे हे मंगळ ग्रहाच्या दिशेने काय झालं होतं, गेलेलं होतं. आणि हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेमध्ये 24 सप्टेंबर 2014 रोजी काय झालं, प्रस्थापित झालं. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये इस्रोने हे यश काय केलं होतं, प्राप्त केलं होतं. आणि भारताची दोन्ही यान जी आपण पाठवलेली होती ती तिथं जाऊन काय झालेली होती, पोहोचलेली होती. आणि हे सगळ्यात महत्वाचं आपल्या इंडियाचं काय होतं, एक मोठं यश होतं. आणि ही दोन्ही पण जी यान होती ती मानवविरहित होती, म्हणजे त्याच्यामध्ये कोणीही नव्हतं, म्हणजे कुठलाही नो पीपल ऑन बोर्ड, कुठल्याही व्यक्तीशिवाय ते स्पेसक्राफ्ट आपण पाठवलेलं होतं. आणि ते सक्सेसफुली तिथं काय झालं होतं, प्रस्थापित झालं होतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट 24 सप्टेंबर 2014 रोजी झालेली होती. आणि आजही चंद्र आणि मंगळाच्या खगोल संपूर्ण सखोल अभ्यासासाठी आपण काय केलेली आहेत, ही यान तिथं पाठवलेली आहेत. आणि त्याच्यातून आपण भरपूर काही अभ्यास चालू असतो किंवा आहे. On the Diwali festival, firecrackers is called a rocket. It is packed of the explosive substance. The explosive burn rapidly and produce a lot of energy. The design of the rocket is such that the firecracker is pushed in a certain direction at a great speed. Very powerful rockets are used to send a spacecraft into a space. A tremendous quantity of fuel burned in rockets so that the spacecraft weighing thousands of the ton can be launched into the space. In the 20th century, a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecraft into space. Our country is well known for the development of its space launch technologies. Some spacecraft remain
in space. Some are brought back to the earth while some land on other planet or satellites. In some mission, scientists also travels in spacecraft. Rakesh Sharma became the first Indian astronaut to go into the space in 1984. He spent 8 days on a space station for a joint mission of the ISRO and the Soviet Intercosmos. Seeing India from space, he said that it looked सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. सो या पॅरामध्ये त्यांनी काय एक्सप्लेन केलेलं आहे की दिवाळीचे फटाके जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये रॉकेट नावाचा एक फटाका असतो आणि याच्यामध्ये ना विस्फोटक पदार्थ आपण ठासून भरलेले असतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपण त्याला ते रॉकेट पेटवल्यानंतर ते एकदम झपाट्याने इतकं त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होती आणि ते काय होतं त्या एका ठराविक डायरेक्शननीच ते संपूर्ण वर जातं, ढकललं जातं. त्याचप्रमाणे आपल्या अवकाशयानाचं पण आहे की अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी एकदम शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग त्याच्यामध्ये केला जातो आणि ह्या रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इंधन जाळलं जातं आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. सोपं नाहीये. किती किलो आहे ते जर आपण पाहिलं, सेंड 100 ऑफ स्पेसक्राफ्ट इनटू स्पेस, म्हणजे जर आपण त्याचं वेटिंग केलं की 1000 ऑफ टन, की 1000 ऑफ टन्स मध्ये म्हणजे हजारो टन वजनाचं काय असतं ते एक स्पेसक्राफ्ट असतं आणि ते इतक्या फास्टली अंतराळात नेणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसंच अवकाशासंदर्भात भरपूर तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. खूप टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे आणि 100 इयर्स नंतर ती अंतराळात देखील पाठवलेली आहे आणि आपला देश जो आहे तो देखील अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी खूप जास्त काय आहे, फेमस आहे, प्रसिद्ध आहे. कारण आपलीच कायमच्या अवकाशयानं कायमच्या अंतराळातच राहतात. काही पृथ्वीवर परत येतात तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा दुसऱ्या उपग्रहांवर देखील आपण उतरवलेली आहेत आणि आजही आपल्या ह्या सगळ्या मोहिमा ज्या आहेत या वैज्ञानिक सुद्धा या अवकाशयानातून जातात. त्यांना आपण अंतराळवीर असं म्हणतो. म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपण बऱ्याचदा जे स्पेसक्राफ्ट आहेत ते विदाउट मॅन सुद्धा पाठवलेले आहेत आणि काही वेळा आपले सायंटिस्ट सुद्धा त्याच्याबरोबर गेलेले आहेत. सायंटिस्ट ऑल्सो ट्रॅव्हल इन द स्पेसक्राफ्ट, की आपले सायंटिस्ट पण तिथं गेलेले आहेत. तर याच्यामधला जे राकेश शर्मा आहेत तर हे सगळ्यात पहिला जो आहे की 1984 मध्ये अवकाशात जाणारे हे सगळ्यात पहिले भारतीय अंतराळवीर होते आणि इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी यांनी तिथे 8 दिवस ते राहिलेले आहेत आणि मग त्यांनी तिथून आपल्याला मेसेज पाठवलेला होता की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हा मेसेज त्यांनी तिथून लिहून पाठवला. त्याच्यानंतरचं पुढचं आहे मॅनमेड सॅटेलाइट प्रोव्हाइड्स युजफुल इन्फॉर्मेशन फॉर ॲग्रिकल्चर अँड वेदर forecasting, making maps and searching for water and mineral wealth of the earth. They are also used to telecommunication. They are put into orbit around the earth. They can remain in a space for many years. Always remember, space scientists have not yet been able to find a single other planet which has life on it. Therefore, our earth is an invaluable planet. The degradation of its environmental for any reason will be a threat to the existence of the life itself. तर मग याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की शेती संदर्भात जे पण शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी, खनिजे, संपत्ती याचा सगळ्याचा शोध घेणे, तसंच आपल्याला टेलिकम्युनिकेशनसाठी काही कृत्रिम उपग्रह आपल्याला वापरावे लागतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेमध्ये ते सगळं काय केलेलं आहे, स्थापित केलेलं आहे आणि कृत्रिम उपग्रह देखील अनेक वर्षापर्यंत आपल्याला पृथ्वीभोवती फिरताना दिसतात. आणि जर पुढचा पॅरा पाहिला ऑलवेज रिमेंबर, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की पृथ्वीसाठी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे पृथ्वी हा एकमेव अनमोल असा ग्रह आहे की ज्याच्यावर सजीव सृष्टी राहते आणि पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने हानी सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकते. त्याच्यामुळे आपण त्याचं काय केलं पाहिजे की आपण एक इनव्हॅल्युएबल प्लॅनेट मध्ये राहतो,
एका खूप अनमोल प्लॅनेट मध्ये आपण राहतो आहोत. पृथ्वी हा एकमेव असा प्लॅनेट आहे की जिथं सजीव सृष्टी आहे. त्यामुळे आपण रिस्पेक्ट करायला हवा या सगळ्या गोष्टींचा. आणि आपण जर या पाठातून काय शिकलो बघायचं असेल तर याच्यातून आपण हे शिकलो की सूर्य हा एक तारा आहे, त्याला स्वतःची अशी लाईट आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं सन आणि इतर सगळे जे प्लॅनेट्स आहेत, इतर जे सगळे सॅटेलाइट उपग्रह आहेत, परत बाकीचे ड्राफ्ट प्लॅनेट्स आहेत, ॲस्ट्रोनॉइड्स आहेत, हे सगळे काय होतात सूर्याभोवती काय होत असतात, रिव्हॉल्व्ड होत असतात. आणि यालाच आपण काय म्हणतो, सूर्यमाला असे म्हणतो, सोलर सिस्टीम असं आपण त्याला म्हणतो. आणि त्याचप्रमाणे ग्रॅव्हिटी ही एक गोष्ट पाहिली की कुठलीही गोष्ट आपण अर्थच्या दिशेने फेकली तरी ती पुन्हा पृथ्वीवरच परत येते. हा एक आपण पॉइंट पाहिला. आणि त्याच्यानंतरचा लास्ट पॉइंट काय आहे की अवकाश भ्रमण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपण अग्निबाणाचं तंत्रज्ञान आपल्याला वापरावं लागतं. तर या अशा मुख्य 4 गोष्टी आपण या पाठामध्ये या चॅप्टरमध्ये पाहिलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स. व्हिडिओ खूप मोठा झाला पण तुम्हाला समजावं हाच यामागचा पूर्ण चांगला उद्देश होता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये आपल्या इंग्रजी मुलांना जे मराठीतून ट्रान्सलेशन करणं जमत नाही किंवा त्यांना त्या गोष्टी समजत नाही की याचा मूळ मुद्दा काय आहे, तर तो समजून सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की आपल्यासारखीच सगळ्यांना मदत होईल. थँक्यू.